नमस्कार, मी उल्हास पाखरे, मानूर. आणि आज आपली मानूरच्या जवळ असणाऱ्या जाटवड या ठिकाणी उभे आहोत. आपण पाहू शकत असाल की आता मी जिथे उभा आहे तिथे माझ्या पाठीमागचा परिसर जो तुम्हाला दिसतोय अत्यंत रोषणाईमध्ये झगमगाटामध्ये तो परिसर एकदम स्वच्छ दिसत असल्याचे कारण तुम्हाला सांगतोय. मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या गावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त आणि लोकप्रिय सरपंच यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या निर्मितीतून आज हा संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे आज वर्षभरापूर्वी सुमारे 10 महिन्यापूर्वीच अशोक मामा पाखरे यांनी आदरणीय नेत्या पंकजाताई मुंडे यांना इथे गोपीनाथगड स्मारक म्हणून उभं केलं जाईल याची ग्वाही दिली होती. आज अत्यंत हर्षानंदाने तुम्हाला सांगतो की आज आपल्या अशोक मामा पाखरे सरपंच यांनी आपल्या शब्दपूर्तीची इथे पूर्तता केली आणि हा संपूर्ण परिसर गोपीनाथगड म्हणून इथे आता उद्यापासून ओळखला जाणार आहे. उद्याचं ह्या उद्घाटनाचं तर तुम्ही पाहताय की इथे आज संपूर्ण आमच्या बीड जिल्ह्याचं दैवत आदरणीय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचं इथे आम्ही स्मारक इथे उभं करतोय. उद्या खऱ्या अर्थाने त्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा इथे होणार आहे. 10 मार्च तारीख लाडके लोकप्रिय सरपंच श्री अशोक मामा पाखरे यांचा वाढदिवसही आहे. त्या निमित्ताने किंवा दुग्ध शर्करा योग साधत आज आम्ही इथपर्यंत आलोय. तुम्ही पाहताय गेल्या 8 दिवसांमध्येच हा संपूर्ण परिसर उजळून टाकला आहे. इथे वॉल कंपाऊंड दिसत आहे तुम्हाला. माझ्या पाठीमागे मोठाले हायमार्क दिवे आणि त्याबरोबरच मी तुम्हाला चौथऱ्याकडे घेऊन जातोय. या चौथऱ्याच्या भोवती जवळजवळ संपूर्ण कडेने 150 झाडांचं वृक्षारोपण इथं केलेलं आहे. सरपंचांच्या हाताला यश आहे त्याचं द्योतक म्हणजे इथे परवा एक बोर मारला. इतर सर्व ठिकाणी बोर फेल गेलेले होते पण इथे भरगच्च पाणी ह्या बोरला लागले. आपण पाहू शकता की हा बोर सकाळपासून अव्याहतपणे चालू आहे. इथे पाहताय तुम्ही की इथे संपूर्ण परिसर स्वच्छ करून इथे लॉन टाकलेली आहे आणि ह्या लॉनच्या माध्यमातून इथे संपूर्ण हिरवळीवर अतिशय आकर्षक अशी इथं पद्धत इथे तयार केलेली आहे. मी आता इथे जायला मनाई आहे पण तरीसुद्धा आयोजकांना विचारून थोडं जायचा प्रयत्न करतोय. आपण थोडा कार्यक्रम झूम करून बघा. अतिशय सुंदर मार्बल इथं बसवले आहेत. हे ग्रिल इथे केलेलं आहे. आज ही सगळी कल्पना प्रत्यक्षात उतरताना आम्हा सर्व जाटवडवासी आणि मानूरवासियांना ही अभिमानाची बाब आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे फक्त अशोक मामा पाखरे कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता आज त्यांनी इथे स्वखर्चाने हा संपूर्ण परिसर इथे निर्माण केला. अगदी आपण म्हणतो उकांड्याचा पांग फिरतोय या भूमीचा पांग इथे फुटला गेला आहे. आज इथे आमचं दैवत उद्या इथे विराजमान होणार आहेत. 3-3.5 फूट उंचीचा पुतळा इथे उभा केला जाणार आहे, अर्ध पुतळा. आणि ह्या पुतळ्याच्या माध्यमातून आमच्या सर्व नवयुवक, ऊसतोडणी कामगार, बहुजन समाज, दीन दुबळे, गोरगरीब त्याबरोबरच समाजातील सर्व स्तरातील लोक या पुतळ्याकडे बघून जीवनाचा आदर्श घेणार आहेत. साहेबांचे विचार अंगीकारण्यात यावेत म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आपण पाहताय. इथे भव्य स्टेज इथे निर्माण झालेलं आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी. बहुसंख्य नागरिक उद्या येणार आहेत. प्रमुख पाहुणेही भरपूर येणार आहेत. आज हा संपूर्ण परिसर उजळून काढण्याचं ताकद ज्या खांद्यांमध्ये आहे हे सगळे नौजवान इथे उभे आहेत. अशोक मामा पाखरे यांच्या खांद्याला खांदा देत आजपर्यंत ते इथे लढलेत आणि त्यामुळेच मी त्यांचाही इथं गौरव करतो की केवळ हे त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या ह्या कष्टाचंच हे फलित आहे. पलीकडे आपण बघताय आमचे सर्व ज्येष्ठ नेते श्रीयुत अशोक मामा पाखरे हेही तिथे विराजमान आहेत. त्याबरोबरच लांब लांब गावाहून आलेला मजूर वर्ग सुद्धा इथे अहोरात्र झटत आहे.
आणि ह्या सर्व कष्टाचं चीज झालंय असं एकंदरीत इथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत आहे. अतिशय सुंदर परिसर. जाटवड हे गाव बीड जिल्ह्याच्या नकाशावर उद्या प्रथम क्रमांकावर दिसणार आहे. कारण जिल्ह्यामध्ये असं कोणत्याच गावाने असा गोपीनाथगड किंवा कोणत्याही इतर नेत्याचं किंवा असं स्मारक बनवलं नाही. हे पहिलं स्मारक आहे जे आमच्या आज मानूरगावचे सरपंच श्री अशोक मामा पाखरे यांनी इथे निर्माण केलं. त्यांचंही जाहीर आभार आणि त्यांचं कौतुक करतो. थांबतो. मी उल्हास पाखरे, जाटवड, मानूर.